कालच निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये एक शब्द चांगलाच नेहमीच कानावर येत होता, तो शब्द होता स्ट्रॉंग रूम। मतदानानंतर चर्चेत येणारा हा शब्द, कारण मतदानानंतर निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलेली एक विशेष आणि अत्यंत सुरक्षित खोली, जिथे मतमोजणी होईपर्यंत या मशीन सील करून ठेवल्या जातात। मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर आरोप करत आरोपांचं रान उठवलंय। स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून निकाल बदलण्यात येतो असा आरोप करण्यात येतोय। तर राज्यात 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि त्यानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार होती। मतदान ते मतमोजणी यामध्ये तब्बल 19 दिवसांचं अंतर होतं। त्यामुळे 19 दिवस ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून खडा पहारा देण्यात आला होता। ज्या ठिकाणी पहारा दिला होता त्या ठिकाणी कुणाचा विजय झालाय आणि कुणाचा पराभव झालाय हेच आपण सविस्तररित्या पाहूयात। परभणी जिल्ह्यातील निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन गंगाखेडमधल्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या। त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडेकोट पहारा दिला होता। त्या ठिकाणी कुणी विजय मिळवला याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर। परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं आणि या मतदानाच्या नंतर मतदान केलेल्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। परभणीच्या गंगाखेड नगर परिषद अंतर्गत राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी कुठलीही धोकाधडी किंवा इतर गोष्टी घडू नये यासाठी संशय व्यक्त करत गंगाखेडच्या ज्या ठिकाणी ह्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या होत्या त्या ठिकाणी 2 सीसीटीव्हीची नजर जी आहे ती 24 तास तिथं ठेवलेली होती। जवळपास 20 दिवस या सीसीटीव्ही तिथं लावण्यात आलेल्या होत्या, कारण त्यांनी संशय व्यक्त केला होता। प्रशासनाकडून परवानगी घेऊन त्यांनी तिथं सीसीटीव्ही लावले होते। जिल्ह्यातील इतर काही स्ट्रॉंग रूम मध्ये काही जणांनी आक्षेप घेऊन काही वेळेला पदाधिकारी सुद्धा तिथं पहारा देताना पाहायला मिळाले। मात्र आपण गंगाखेडचं जर बघितलं, ज्या स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीचा पहारा राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांनी लावलेल्या होत्या त्याच या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण त्यांनी या ठिकाणी संशय व्यक्त केला, त्यांनी सीसीटीव्ही लावले आणि त्याच या निवडणुकीमध्ये कुठेतरी विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता जाऊया सोलापूरला। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीत भाजप ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली। 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कडेकोट पहारा दिला होता। त्या ठिकाणी कुणाचा विजय झालाय याविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आफताब शेख। सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांचा निकाल काल जाहीर झाला। यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या मोहोळ नगर परिषदेवरती शिवसेना शिंदे गटानं झेंडा फडकवलाय। शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा अवघ्या 170 मतांनी पराभव केला। खरं तर मोहोळ तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळं शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होईल अशी अपेक्षा संपूर्ण मोहोळवासियांना होती। मात्र जर आपण संपूर्ण निवडणूक बघितली तर यामध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप असाच सामना संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळं 20 पैकी 11 जागांवरती भाजपचा एकतर्फी विजय झालाय, तर 8 जागांवरती शिंदे गटांनी विजय मिळवलाय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ 1 जागेवरती विजय मिळवता आलाय। शिवसेनेच्या ठाकरे गटाला देखील विजयाची अपेक्षा होती, त्यामुळं मोहोळच्या शासकीय गोदामामध्ये जिथं स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती तिथं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 24 तास पहारा दिलेला होता। मात्र असं असताना देखील ठाकरे गटाला फारसं यश मोहोळ नगर परिषदेमध्ये मिळालेलं दिसत नाही। तर स्ट्रॉंग रूम बाहेर कडा पहारा देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोहोळमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। आता जाऊयात बीडला। बीड नगर परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेली होती। याच ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या। प्रशासनावर आणि भाजपावर विश्वास नसल्याचा आरोप करत दोन्ही राष्ट्रवादींसह काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा दिला होता। त्यामुळे या ठिकाणी कुणाचा विजय झाला याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील। नक्कीच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी स्ट्रॉंग रूम बाहेर आम्हाला झोपण्यासाठी जागा द्या आणि तशी आमची व्यवस्था करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पतींनी केली होती। आणि त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि त्या पतीकडून देखील राडा घालण्यात आला होता। यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। आपण बघायला गेलं तर काल झालेल्या मतमोजणीमध्ये महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा 15,000पेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे। स्वानंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता जाऊयात अमरावतीला। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या जागी खडा पहारा दिला होता। निकालात नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्राप्ती मारोटकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात। ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूम परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर आणि मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळ ठोकला होता। नेते आणि कार्यकर्ते दिवस रात्र खडा पहारा देत होते। नक्की अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीची निवडणूक ही 2 डिसेंबर रोजी पार पडली होती आणि त्याचा जो निकाल आहे तो काल 21 डिसेंबर रोजी पार पडला। परंतु एकंदरीत जो हा 19-20 दिवसाचा जो मशीन आहे ईव्हीएम मशीन ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी काही छेडछाड होऊ नये त्यामुळे युवा सेनाचे जे जिल्हा प्रमुख आहे मारोटकर यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा दिला। कडाक्याची थंडी होती परंतु थंडीमध्ये सुद्धा या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी त्या ठिकाणी पहारा दिला होता आणि सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाकडून लावण्यात आले। परंतु यांचं म्हणणं होते की यामध्ये कोणी आज जाऊन छेडछाड करू नये त्यामुळे आम्ही रात्रंदिवस या ठिकाणी पहारा देतोय आणि त्याचा काल जो निकाल लागला त्या निकालामध्ये याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्या प्राप्ती मारोटकर आहे या जवळपास 900 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण नांदगाव खंडेश्वरमध्ये काल जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीत यांनी जे आरोप केले होते प्रशासनाने त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा लावले होते परंतु कोणी आज जाऊ नये आणि ईव्हीएम मशीनला छेडछाड करू नये त्यामुळे आम्ही रात्रंदिवस पहारा देतो असा जी माहिती आहे ती युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आली। परंतु काल त्याचा परिणाम असा आला की याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदी यांची प्राप्ती मारोटकर यांची निवड झालेली आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्याच शिवसेनेचा पहारा होता आणि त्यांच्याच नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकीकडे ईव्हीएम मध्ये गडबड होण्याच्या भीतीने राजकीय नेत्यांकडून स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा होता तर दुसरीकडे रायगडमधील पेणमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। त्यामुळे चांगलीच धावपळ झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। रायगडच्या पेणमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये उंदरांचा वावर असल्याचं समोर आलंय। या उंदरांनी स्ट्रॉंग रूम मधील कपाटाचा चक्क दरवाजा उघडला। उंदरांच्या या करामती सीसीटीव्हीमुळे उघड झाल्यात। कडेकोट बंदोबस्तात पेण नगरपालिका निवडणुकीच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत आणि या स्ट्रॉंग रूम मध्ये उंदीर वावरत आहेत। शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ज्या कपाटावर ठेवलेल्या आहेत त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्यानं एकच गोंधळ उडालेला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा प्रताप उघडकीस आला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडली। 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या मतदान केंद्रावरच्या मतदान पेट्या त्या सुरक्षित राहाव्या यासाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले होतं। पेण नगरपालिकेमधील स्ट्रॉंग रूम मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता। या मतदान पेट्या ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्या स्ट्रॉंग रूम मधील दरवाजे आहे ते अचानक उघडल्याची बाब समोर आली। मात्र तपास यंत्रणांनी याचा शोध घेतल्यानंतर हा दरवाजा आहे तो उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार समोर आला। त्याच्यानंतर सर्वांनी सुटकेचा आहे तो निश्वास सोडला। मात्र आपण आता बघितला तर 21 डिसेंबरला या पेण नगरपालिकेमधील जो निकाल जाहीर झाला या निकालानंतर पुन्हा एकदा या पेण नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे ती प्रस्थापित झाली आहे। 1 नगराध्यक्ष आणि 12 नगरसेवक आहेत ते या नगरपालिकेवर निवडून आलेत। त्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा पेण नगरपालिकेमध्ये आपला गड आहे तो शाबूत राखण्याचं काम केलेलं पाहायला मिळालं। धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता जाऊयात मराठवाड्यात। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये भाजप वगळता सर्व पक्षांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर खडा पहारा दिलेला होता। त्या ठिकाणी नेमकं काय झालं हे सांगतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। महाराष्ट्रात सर्वात आधी खुलताबादमध्ये या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या भोवती पहारा दिल्याचं समोर आलेलं होतं। रात्री सर्व पक्ष भाजप वगळता सर्व पक्ष त्या ठिकाणी पहारा देत होते।
तिथला जो रिझल्ट आहे त्यामध्ये काँग्रेस नगराध्यक्षपदासाठी विजयी झालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळालं आहे. त्यापाठोपाठ भाजपाचे 7 नगरसेवक या ठिकाणी आले आहेत आणि काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र जिथे पहारा दिला जात होता तिथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.